यंदा उकडूकच भेटली नाही. उकडून मग ह्या केला आपण, ते काय कट करून घेतला बारीक पीसमध्ये आणि त्याच्यानंतर सुकवलेली आहे. ऊन नाही त्याच्यामुळे ना थोडीशी बुरशी लागल्यासारखी वाटते, पण हळद कधी खराब होत नाही, तर त्याच्यामुळे वाटतं आपण चांगली असं कट केलेली आहे. फक्त उन्हात आता ऊन येईल म्हणून उन्हात सुकत घातला आपण. बघूया इतकी असा कुटूची असा. ह्या बाजूक ओपन होतं तुमका माहिती असत आणि बरेच दिवस सांगवते नेट मारूचा. वल बघा किती इली होती, तर धड बसा होते म्हणजे सरीचा पाणी डायरेक्ट आतमध्ये होता. किंवा आपण कागद मारलेला तरी पण आपल्या आणखी गरज होती. थोडंसं ट्रान्सपरंट आहे म्हणजे उजेड पण येतं आणि धड पण बसायची नाही. पावसाचं पाणी त्याच्यावर पडाल आतमध्ये खालती जातला. तर असं नेट बांधलेलो आहे. इतकं अजून बांधू तर ओला आहे बघा अर्धो. तर एवढं बांधलं काय आपण मोकळे झाला पुरं आहे. ठोंबं पुरून हे उरलो होतं मारूतो. हे मागे आणलेलं आहे. गावाकडचं वातावरण बघून घ्या. ढग असत थोडेफार, आता तरी पण ढगत पूर्ण मोकळा होता. आणि कालपासून पाऊस गेलो परत एकदा. पाणी झाला थोडासा वाळा वेळांका, म्हणजे साखळी बारीक बारीक सुटली आणि परत एकदा असं वातावरण झालं म्हणजे पाऊस गेलो. ह्या बाजूक आपली गाडी असं आणि ह्या आंब्याचे आंबे पडान पॅनलला फुटली आहेत तिची बघा. तर बरीचशी पॅनलला फुटली आहेत. कायच नाही, एक पण पॅनल नाही, फक्त टाकी असं आणि मडगाडत फक्त. तर हय लाव पाऊस नाही तोपर्यंत. मी या बाजू क्लीन केलेलं आहे बघा थोडंसं. तिकडे लाकडं होती ती काय उचलू भेटायची नाही इतक्यात, पण पत्रेवर जो होतो ना ह्याची पानं भरपूर पडतात त्याच्यामुळे आपण सगळा क्लीन केला आणि या बाजूक आग घातला बघा. हो बाप्पा, तो भांगेराने ह्या वाईट परत एकदा वाडा होतो जळतला. आता धुमता तसं वरचं बाजूचं पत्रेवर पेटवलं ओलं त्याच्यामुळे असं धुमत पेटतं, पण बऱ्यापैकी आहे बघा. इतकं एरिया क्लीन झालं आणि आपल्या घराचं अंगण आहे येताला असा एवढा येताला. जमल्यास बजेट झाल्यानंतर पुऱ्या जुन्या घरापर्यंत आपण ब्लॉक्स घाल त्याला. जे ब्लॉक्स घालूची लई इच्छा आहे माझी. बारक्या खेळाक आमच्या बरा गावात तर त्याच्यामुळे. आणि जुन्या घराक लागण पण म्हणजे थोडासा करण्यापेक्षा पूर्ण करायचं एवढं रोप पॅच म्हणजे ना सुक्या होईल. ह्याच्यातनं असं ओल झाली ना तरी पण याच्यात भरभरीत होत नाही, म्हणजे कुंभारला असताना तशी माती नाही रेवाट आहे त्याच्यामुळे पाणी लगेच पाजरण जातं ह्याच्यातलं. असं विषय आहे. हे आपला नवीन घर असा. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ म्हणते. मी संकेत गाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा सकाळच्या 11:30 पावणे 12 वाजता स्वागत असा. पाठीमागे कलमा होती बघा दोन, म्हणजे तोतापुरी आंब्याची कलमात बरंच आवडीचो माझ्या आंबो आणि कच्चो खाऊक पण मस्त लागतं म्हणजे जेवणासोबत. त्याच्यामुळे आपण 2 कलमा लावला. बरेचसे म्हणजे इच्छा होती बरीचशी वर्ष आणि हापूस लावच्यात पण इतक्यात नाही, तर ही वांडर ठेवणत नाही तरी पण आपण इच्छा म्हणून लावला. आणि ही काही जास्त वाढत नाही म्हणून लावलं. जसं 2 ते 3 वर्षांनी धराक सुरुवात होतली फक्त जागा होई. तर चिरे लावून त्याच्यात माती टाकून चिऱ्याची आतमध्ये लावला. बघूया आजच्या व्हिडिओत बघूया सफाई वफाई करतो चालू असा आणि सानवी पाठीमागे अळी घालता तुमका दाखवते. आणि आजचं व्हिडिओ थोडंसं डेलीचं ब्लॉग असतं तसं शूट होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा करा. असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. चला सुरुवात करूया. या बाजूक काहीतरी चालू आहे. हे आता चिरे मी लावून दिले बघा. ही पण घळण असा म्हणजे माटव घालूक बरोबर पडत. डायरेक्ट ह्याच्यात होल मारायचे, अकडे फक्त 2 मेडी पुरीचे लागतले आणि हे डायरेक्ट माटव घालून. चांगली तवशी पण घाल म्हणजे वांडरांक चोरूक बरी गो. 2 यायला झाले तरी पण फायद्यातच जगली तरी. तकडे दुसरीकडे पण घालूया, चांगली आणता औषधी जात. तर हे बघा अशी चिरे लावलेली आहेत आणि घळणीची माती थोडीशी घातलेली आहे. 2 घालू. काय काय दाखव दाखव. कारले तर कारल्याची बिया असत. मम्मी 2 घालू. कारल्याची अळी घालतो आपण. एका लाईन गेलो 2 कारल्याची अळी घालताय बघा आतमध्ये घातलेली आणि ती बुजवायची. अजून काय जमीन थंड नाही झाली आहे. खातलं कारली काय उगाच खातलंय म्हणूनच लावतोय ना. घर जवळ किचन इतक्या जवळ धरली काय पटकन दिसतली आई ना गकीन काढायची. सो स्मार्ट. आधी ही आपल्या घराची बॅक साईड नाही, ही बॅक साईड आहे नवीन घराची. ही पडवी असा सगळा प्लॅस्टर करीपर्यंत कपाळावरची कॅच जाते वाटतं. लहान लहान म्हणताना खूप मोठा आला एवढ्यापर्यंत. माहिती घातली पडवळ आणि कारली घालता आणि आपले काकडीचे वेल. तर हे घराच्या जवळ पटकन धरलेले ना बरे पडतो म्हणजे दिसतं आणि राखाक बरा. फक्त वांडा दिले तर भीती आहे ना. हल्ली तरी पण झाडा तोडलेली आहेत. बघूया आता आणखी एकच दुसरा आळा होईत सानवी त्याच्याकडे त्या बाजू मग हे करूया.
आता नको परत कामाक लावशी हात बीत धुले गुलाबा लावले ना त्यांनी ह्या बाजू काजू ही बघ ह्याच्यात ना रुजलेत ही पण रुजता काय नाही झाली खराब झाली झाड काजा खैली आहेत काय माहिती आहे बघा 3 काजूची झाडं रुजली आहेत छान हे बघ चौथो वाव हितांश बाबूची आहेत पण ती मोठी असली रपरी जाती लांब लावू घे काहीतरी मम्मी सांगा बरोबर आहे सांगा काय जास्त घन नको घालू त्यांका वर योग गाव काय पातळ पातळ घाल फक्त जमिनीची धूप आता नाही समजला त्याच्यासाठी घालतात ता ओके हा समजले परत तो काढूक गावा होय तितको बस झालं पाणी मारू त्याच्यावर पाणी मारू तरी उभा असल्याशिवाय रुजता येड्या गरमी नको जमिनीक मीठ टाकलंय जास्त टोपाची साईज बघा आणि डेंगे बघा हे बघा डेंगे टेंगे टेंगे डेंगे 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 सगळे मोठे कुर्ले होते हे बघा हो वाप बसली आणि डेंगो काढून दाखव ते काय एवढं दिसतं तर मंडळी अळी वगैरे घालून झाली आहेत म्हणजे पावसाळी भाजी जे असतात ना काकडी पडवळ किंवा आणि काय काय घातल्यान कारली वगैरे तर असे बरेचसे भाजी असतात भाजीपालो वाली वगैरे तर ते घातले नाही आहेत अजून पण काय काय असत ते मम्मीने संध्याकाळी चिरडिंग घातले आणि ते तुमका दाखवते जाऊन फ्रेश वगैरे झालं आहे मस्त की गोरं दिसतंय आज तर सध्या व्हायरल इन्फेक्शन जास्त बऱ्याच मित्रांक म्हणजे समीरच्या पप्पांका वगैरे बरा नाही मोठ्या समीरच्या आणि दुसरं बारको मित्र आपलं जो गोव्याक असता तर ते पण सध्या काहीतरी बरा नाही त्याच्यामुळे आता जाऊचा तिकडे तर त्याच्या आधी बारीक सारीक जे गोष्टी आहेत ना तर ते क्लिअर करून मी निघतलं आहे तर तोपर्यंत आपलं व्हिडिओ साधारण होईल जेमतेम तर काल व्हिडिओ काय टाकूक नाही त्याच्यामुळे आज आपण शूट करतला आणि होय तेवढं व्हिडिओ ढकलतला म्हणजे 10 मिनटं झालो 12 मिनटं आलो माका माहीत नाही ॲक्च्युली किती मिनटं झालो आणि काही जाग पण गावत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसान पूर्णपणे पाठ फिरवले ना कुर्ल्यांचे व्हिडिओ बघलास काय काय जण कमेंट करतात की खेकड्यांचे सारखे व्हिडिओ टाकीत राहतो कधीतरी बाजारातनं विकत आणून पण खा म्हणजे निसर्ग देता तरी पण आपल्याला नको होता या माका काय लॉजिक समजलं नाही कोणतं तर सीझन असतं तोपर्यंत आता 4-5 महिने माका वाटतं नोव्हेंबर डिसेंबरपासून ते कमीत कमी जूनच्या स्टार्टिंगपर्यंत एक खेकडं वगैरे कायच भेटत नाही आपल्याकडे सध्या तरी तर त्याच्यामुळे सीझन चालू झाला काय खाला तर काय कोणाक झोमतायत माका काय समजत नाही तर त्याच्यामुळे भेटता तोपर्यंत खायचा आणि आता पाणी वगैरे मोठा आला ना व्हाळांचा काय हे पण गावाचे बंद होतले खरी गोष्ट म्हणजे त्यामुळे स्टॉक भेटता तोपर्यंत खाऊ शकतो ते काही इलाज नाही मासेमारीचा काय खराच नाही बऱ्याच त्याच्यात आता गुरव किंवा कोकण संस्कृती कोकणकर अविनाश बरेच जण असत यूट्यूबर ज्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे पाऊस चांगल्या प्रमाणात लागलो किंवा मासे चांगले चढले कारण खालच्या गावांनी नदी मोठमोठे असत आणि खाडी वगैरे सगळं असा किंवा समुद्र असा तर त्याच्यामुळे खाडीतलं वगैरे मासो किंवा मोठ्या नदीला तो मासो ना पटकन वर चढता थोडंसं पाऊस लागलो तरी पण आमच्याकडे असं नाही कणकवलीक जी नदी गेली आणि इकडनं तर इकडचा पण पाणी जोपर्यंत वरना मोठा येत नाही तर तोपर्यंत खालचो मासो जो असतो ना तो वर येऊचं नाही आणि त्याला वर येऊ कमीत कमी 1 ते 2 दिवस लागतात म्हणजे मोठं पाऊस लागलो ना आज संध्याकाळी तर उद्या सकाळपर्यंत मासे चढतले दुपारी 10 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे वर येतले तर त्यांना पण वर येऊसाठी थोडंसं उशीर लागतं पण पावसान पाठ फिरवल्यामुळे ज्यांच्याकडे नदी वगैरे जास्त त्यांच्याकडे कंटिन्यू लागलो आणि मासे वगैरे बरेचसे मासेमारी केल्याने आपण आता रामराम केलो जेव्हा लागात पाऊस किंवा जेव्हा मासे चढतील तेव्हा चढले तर दाखवायचे नाही तर पाळणा गेले तर कुठे एक लावून ठेवतले ग कारण क्यू वगैरे घातला वत वगैरे इतकी मेहनत होती ना दिवसांची ती फुकट गेली आणि पहिली वर्ष पण असंच व्हायचं तर त्याच्यामुळे मी क्यू वगैरे घालूचा बंद केलेला वत करूचो ज्या वर्षी वध करशे त्या वर्षी पावसाच येऊचो नाही तुमका तर ही खासी येतात त्या जागेची असो बघूया आता थोडीशी भाजीपाला वगैरे बघूया खायचो आधी घातलेले ते रुजलेत काय बघूया आणि नंतर व्हिडिओ शेवटी चला आपलं मंदिर असा आणि आपण आता जातो आपल्या अळी घातल्याने इथे दाखवते आधी खालती जातो भातशेतीकडे थंय अळी आहेत किंवा भाजीपालो रुजलो खायचो तो बघूया आणि त्याच्यानंतर जाऊया तर थोडे दिवस आपण हई गाडी लावतो थोडीशी जागा चांगली आहे म्हणजे प्रत्येकाच्या घराकडे काही गाडी वगैरे जात नाही त्याच्यामुळे मंदिर आहे ना तोपर्यंत आता प्रत्येकाने बाकीच्यांनी जागा केल्याने आमच्या घराकडे चिखल होतं तर त्याच्यामुळे हे आपण गाडी लावतो थोडे दिवसासाठी लाईन आहे पाऊस गेलो काही ह्या करतो आणि ह्याच्यात कुत्रे वगैरे रिकतात त्याच्यामुळे आपण बांधान ठेवतो ते तार तुटली वाटतं
असं ह्यो गेट असा आहे बघा, प्लायचं केलेलं शॉर्टकट काम. ह्या काकांचं घर आता आपला घर असा. आणि बघूया ग्रामपंचायतीत दिलेला असा भेटू शकता पायवाट आपल्या इथपर्यंत मंदिराकडनं, तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. कारण चिखलात नाही यांना पॉसिबल, गाडी सोडत चलत यायचे प्रॉब्लेम होतात. तर जाऊया खालती आता आणि काय काय रुजलं आता बघूया, किंवा काय काय अळी घातली नाही ती. तेरा बघा कसला रुजला आहे बघा. तर पाऊस पडलो ना काही तेरा चालू होता, आणि पावसाळ्यात तेरा चांगला लागतं. हे शेवगो म्हणजे शेगुल शेंगे काहीतरी धरले आहेत ते बघा त्यांच्या. अशी लावू गाव वैशाखलाची कालमा चांगली असतात. म्हणजे बोकडपालन किंवा काय ते का म्हणतात ते कुक्कुटपालन केलं ना कोंबडी, तर त्यांना चांगला आवडतं शेवग्याचं पालन. पण वांडर ठेवणच नाही. काय ऊन हा बघा, ह्या बघा हे बघा 1 2 3 ओळी गेलेली आहेत. चेतनची आई होती आणि माझी मम्मी, तर त्यांनी केली नाही ते बघा. हळद लावली नाही काय समजत नाही. आहे तर हळद दिसतं, पण काकडीचे वगैरे वेल असतील, कारण ह्या बाजूक ना काकडी वगैरे उत्तम क्वालिटीचे होता. आणि ह्या बांधात वगैरे चढतात, त्याच्यामुळे काय येत आहोत फिराकच नको. पाऊस नाही तरी पण कोळी चावतात. कसं पिवळं पडलो बघा तर रोय बघा. म्हणजे पातीना अक्षरशः जळत दिले हे बघा. हे पाती जळलेली आहे हे बघा. तर व पिवळं पण पडलो आणि जळत पण येलो. काय ह्याच्यात भात शेती लावताला मग सांगा. एक तर ह्यो होतो तो पण पुरणार नसतो, पण त्याच्यात पण अजून पावसानं पाठ फिरवलं म्हणजे काय खरा दिसत नाही पातळ. आणि त्याच्यात तो माराक लागलो होतो बघा, पिवळं पडलो काही काय. ये बाबा येऊतो तेव्हा. असो ह्या बाजूक पण एक असं डोबलो बारकोसो जर उकरड असताना तर त्याच्यात ना रुधा नेला. तर त्या आपल्या बघूया काहीतरी लाव खाया. कोण खाताला पण माणसा खातीत तर चला. तर दोन्ही साईडला उकळ घातलेली आहे भात शेतीक, आणि बरेच दिवस योग नाही होते त्याच्यामुळे माहिती नसत. पण तिकडच्या साईडीक पण भाजी पेरलेली आहे. म्हणजे जे वापे असतात ना खायचे पड वापे असतात त्याच्यात चांगले होतात. म्हणजे सुरण वगैरे किंवा इतर गोष्टी चांगल्या होतात भाजी वगैरे. तर त्याच्यामुळे पेरली जातं. म्हणजे आपल्या पावसाळ्यात ना कधी वक्ता होई ती भाजी तर्यात बिर्यातीलाच किंवा भात शेती लावून झाली ना, लावता लावता 1 2 वापे लावायचे असले गप काढली घरात घेऊन गेला शिजवला खाला, तर असं असतं. तर त्याच्यामुळे कोकणात काय पिकत नाही असं नाही, सगळा पिकता. फक्त करूची तयारी होई तेवढी. तेल मीठ मसालो सगळा भेटतं, फक्त करू आहे. घर आहे हे टँक असं आहे, मंदिर असं, आणि ही भात शेती आहे. भात शेती काढण्याबरोबर समोर लागे लाल मटारची भाजी रुजली आहे बघा. तर खूप छान झाली आहे. एका बोटा एवढी तरी वाढली आहे. पाऊस गेलो हा तरी पण एक सरीवर सरी लागले ना, तर ह्या भाजी काही जागा जास्त ह्या नाही लागत. चांगली आहे भाजी. आणि काढीत रावशे तितकी अधिक अधिक येत राहतली काही काय. तर एक वळ दुसरी वळ 2 वळींका झाली आहे. तिसऱ्या वळी थोडीशीच रुजली आहे. या बाजूक माका वाटतं हळद लावलेली आहे. हळदीची पानं दिसतं ते बघा, कोंबिली आहेत नवीन नवीन. तर हे हळदी आहेत. आणि त्याच्यानंतर पण पुढे ह्या काय समजत नाही, माका वाटतं भेंडी असतली कदाचित. तर भेंडीच्या वळी भरपूर आहेत. 1 2 3 4 बऱ्याच प्रमाणात लावलेला. आता काय काय जगता ह्या तरी रुदांवर येईल. कितपत जगता आता बघूया. आता हई असा तर ही जी रुई असा ना, तर ती पहिली गोष्ट म्हणजे हनुमंताक घातली जातं शनिवारची. आणि दुसरी म्हणजे ही जी आहे ना, तर ती का खेकडे जास्त प्रमाणात अट्रॅक्ट होतात. म्हणजे खेकड्यांचं आवडतं अन्न असताना त्याच्यापैकी ह्या एक असा म्हणजे वनस्पतीतला भोरले तो येईल एक, ही रुईची पानं एक. तर ही आपण खेकड्या पालनासाठी म्हणजे वापरू शकतो. जे टँकमध्ये लावू शकतात. फक्त ही थोडी मुळा जास्त जातात आतमध्ये, त्याच्यामुळे फुटाचे चान्सेस आहेत. म्हणजे टँक फुटा शकता, बाकी काय या नाही. पण तुम्ही अशी थोडीफार वरच्यावर लावू शकता किंवा हिची पानं रोज टाकू शकता, त्याच्यामुळे खेकड्यांचा अन्न एक तयार होईल चांगला. तर बरीचशी असतात आपल्याकडे ती बघा. जाऊया आता घरात. मी व्हिडिओ शेवटूच लागतो बस झाला आता, कारण समीरकडे जाऊचं परत. आता पाऊस व्हायचा जमा झालो आहे बघा. 5-5 मिनटात कधी येऊ लागत. हडे काय नाही आहे बघा, हडे मोकळा असा. जय लागलो थंय लागलो. चालण्याचा जो टायमिंग असा ना, तर तो 1 वाजल्यापासून ना 1 ते 2च्या आसपास, म्हणजे साधारण दुपारी जेवणाच्या वेळी.
तर मंडळी आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतले. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.